नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे उन्नतीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीत झटपट खिचडी। ही रेसिपी शेवटपर्यंत बघा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व शेअर करायला विसरू नका। चला तर मग पाहूयात खिचडी कशी बनवायची। तर इथं आपण घेतलेले आहेत 3 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसूण, 1 बटाटा आणि 5-6 मिरच्या। तर इथं आपण हे सगळं कापून घेतलेलं आहे। त्यानंतर मीठ घेतलेले, हळदी, लाल तिखट घेतलेले, काळं तिखट 1 चमचा, जिरी मोहरी व पावभाजी मसाला घेतलेला आहे। तर इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत व ते धुवून घ्यायचे। तर इथं मी गॅसवर कढई ठेवली, त्यात 2 चमचे तेल टाकले। 2 चमचे तेल टाकल्यानंतर त्यात जिरी मोहरी टाकायचे व ते 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। तो 5 ते 7 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची व ती 2 मिनिटं हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा मिरच्या व त्या पण परतून घ्यायच्या। त्यानंतर टोमॅटो, बटाटा हे पण एकदा हलवून घ्यायचं व त्यानंतर यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे व तेही 1 ते 2 मिनिटं पूर्ण परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे व ते 1-2 मिनिटं हलवून त्यात 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचं व नंतर ते एकदा हलवून घ्यायचं व त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घ्या। नंतर थोडा वेळ हलवून घ्यायचं। नंतर 1 उकळी आल्यानंतर त्यावर ताट झाकून गॅसची फ्लेम लो करू। ही बघा आता आपली मस्त प्रकारे खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, मी हे ताटात काढून घेतली। खायला पण 1 नंबर झाली आहे। तुम्ही पण ट्राय करा घरी। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।